हवेचा साथ देखील या ठिकाणी आहे बॅटरला, कारण सकाळच्या सत्रामध्ये गुलाबी हवा, त्याच्यानंतर हलकीशी गुलाबी थंडी देखील अजून सुद्धा या ठिकाणी लागली गेली। राहुल साठवान बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल, ओहो सुंदर चेंडूच्या हातांनी पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेला आणि ज्या वेळेस गोलंदाजाकडून पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला जातो त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास, थोडासा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढला जातो। इथून मात्र अजून चांगले बॉल पाहायला मिळतील का? सध्या तरी स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर मग सतीश भोवर, पुलरलेनचा बॉल होता, फ्रंट फुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हलके चांगला ड्राईव्ह केला होता यावेळेस, कव्हर ड्राईव्ह, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र ऑन झालाय। ओमकार गांजारी ऑन स्ट्राईक, नागले वर्सेस आपण पाहतोय वाघरालपाडा या दोन संघामध्ये ही लढत। यावेळेस हा वाईट बॉल अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली गेली आहे। धावफलक एकने पुढे सरकले, पोहोचले गेले 2 आकड्यावरती। षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग हा डॉट बॉल येतोय। या स्पर्धेकरता आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय हरेश्वरजी गोवारी यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर काही सहकार्य केले गेले आणि त्यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही आम्ही स्पर्धा मात्र या ठिकाणी ठेवली गेली आहे। भिवंडी तालुका संघटक आहेत आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर काही मार्गदर्शन आम्हाला या स्पर्धेकरता केले गेले। परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग चौकार आणि या चौकारांना धावफलक पोचलं जाईल ते म्हणजे 6 या आकड्यावरती। इथून पॉवर प्लेचं षटक मात्र ऑन आहे। सध्या तरी आपण पाहिला तर चौकार ओमकार गांजारीच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळालाय सकाळच्या सत्रामध्ये। हा पहिला सामना आपण पाहतोय, चांगला स्ट्रोक होता थर्ड मॅनच्या दिशेने। षटकातील पुढील बॉल, यावेळेस फुलरलेनचा बॉल, प्ले अँड मिस, हा डॉट बॉल। यावेळेस मी तर म्हणेन बॅटरचं जे फुटवर्क आहे ते ओळखलं आणि त्याला अनुसरून ही लेंथ मात्र या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळाली। 5 चेंडूंचा खेळ संपलाय, धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 6। यावेळेस अजून एक डॉट बॉल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय आणि या पहिल्या षटकामध्ये स्ट्रॉंग स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजेच आई सोनदेवी स्पोर्ट वाघरालपाडा संघ। धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा आणि थोडा मात्र बॅकफुट वरती संघ या ओव्हर मध्ये पाहायला मिळेल। आई गावदेवी स्पोर्ट नागळे इथून जर फ्रंट फुट वरती यायचं असेल आई गावदेवी स्पोर्ट नागळे टीमला तर निश्चितच चांगली बॅटिंग करावी लागेल। बाहुबली क्रिकेटर वाघरालपाडा टीमचा महेंद्र फरेट उर्फ बाहुबली टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण एक बाहुबली पाहिला तर मग नाला सोपारा करून बिलॉंग करणारे सुमितजी डुकळे सर ढेकळे सर यांनी देखील आपल्या नावाची छाप मात्र संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर मात्र सोडली। त्यानंतर रुपेश दांडेकर यांना देखील कोण विसरेल, भिवंडी स्पोर्ट चिंचोटीचे एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत सध्या पंचांच्या भूमिकामध्ये। परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल आज खऱ्या अर्थानं राहुलने डॉट बॉलने सुरुवात केली आहे, महेंद्र फरेटने देखील डॉट बॉलने सुरुवात केली आहे।
स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सतीश भुवर मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहे. थोडासा प्रेशरला देखील पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू डाव्या एसटीच्या बाजूने जरूर पाहायला मिळालाय आणि चेंडू देखील सीमारेषा पार नॉन स्टॉप ऑर्डर लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. धन्यवाद. जे नशिबाची साथ लागली यावेळेस रक्षक बीट होतोय आणि तिथून आपण पाहिला तर मग नॉनस्टॉप ऑन लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरता. षटकातील पुढील बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. आणखी एक डॉट बॉल येईल. चौकार आल्यानंतर निश्चित आपण या ठिकाणी पाहतोय कमबॅक करताना गोलंदाज महेंद्र फरेट. एवढंच आपण पाहतोय चांगली फिल्डिंग लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी थोडीशी खराब आली. बॅकअप मात्र या ठिकाणी खराब पाहायला मिळालाय आणि त्याचाच परिणाम डबल धावेमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा मात्र ठिकाणी पूर्ण होतील आणि या 2च्या साह्यानं टीमची धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. जय हनुमान संघाचे स्टार हर्षद ठाकरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. ते देखील इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस ऑन साइडला सुंदर फटका आहे. चांगले फिल्डिंग. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. या 2 ने धावफलक पोहोचले गेले 15च्या घरामध्ये. आमचे छोटे स्टार निशांत ठाकरे देखील उपस्थित झालेत. षटकातील पुढील बॉल हो मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. परंतु अगदी जवळून ही एक चोरटी धाव. चित्त्याच्या वेगाप्रमाणे ही धाव मात्र ठिकाणी 2 खेळाडूंनी पूर्ण केली आहे. धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजे 16च्या घरामध्ये 16 धावा ऑन द स्कोर बोर्ड पाहायला मिळत आहेत. लागले सामर्थ्य जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असते. इथून चांगला खेळ आणि चांगला संघर्ष करावा लागेल. हो हलकीसी लिडिंग एज. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर पोहोचले गेले ते म्हणजे 17 या आकड्यावरती. प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाही. परंतु त्याच्यासाठी प्रयत्न चांगले करावे लागतील. शिवबाळ लढला म्हणून तर महाराष्ट्र घडला. लढाल तर घडाल नाही तर मग कुठेतरी मागे पडाल. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर पोहोचल्या गेल्या 17 धावा. महेंद्र फरेट त्यानंतर राहुल साठवण. आता मात्र येत आहेत आनंद मोर. चला नेक्स्ट मॅच साठी आपण तयारीत राहायचं आहे. जय हनुमान स्फोट भिड्याचा पाडा पिल्हार आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री साई दत्त स्फोट काजूपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. नंतर स्पर्धेकरता खास आमचं आग्रहाचं आमंत्रण होतं जयश्री डुकले सरांना. ते देखील काजूपाडा या ठिकाणी बिलॉंग करतायत आणि आमच्या एका शब्दावरती मात्र आमच्या विनंतीस मान देऊन अगदी उपस्थित राहिले. या स्पर्धेकरता समालोचन आपण सातत्याने त्यांच्या मुखातून ऐकणार आहोत आणि त्यांचा संघ देखील आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. फुल टॉस डिलिव्हरी होती परंतु लेंथ आपण पाहिली तर ऑफनच्या थोडी बाहेर.
हा वाईट बॉल त्याच्या स्वरूपामध्ये धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 18च्या घरामध्ये 18 धावा धाव फलकावरती. आज अंपायरच्या भूमिकेमध्ये अतुल राव पाहायला मिळत आहेत. गेल्या 2 दिवसामध्ये आपण वैभव धूम यांना पाहिलं होतं. त्याच्यानंतर स्ट्राईकचे फोन जो आपण पाहतोय रुपेश दांडेकर मॅनफॉर्म चिंचोटी या ठिकाणी बिलॉंग करत आहेत. रुपेश दांडेकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर याच पायगाव गावामध्ये लहानपणापासून त्यांनी मात्र क्रिकेटला खेळायला सुरुवात केली आणि एक आज जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून सातत्याने त्यांना देखील आपण पाहिलंय. आनंद मोरचा पुढील बॉल हॅप टॅकर लेन उडवलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक पुढे आलाय, पकडला जाईल खेळ आणि समाप्त होईल. ओमकार गांजारी ह्या खेळाडूचा खेळ भरपूर काही स्ट्रगल करत होता, मोठ्या पटक्यांच्या शोधामध्ये होता, प्रेशराइज झाला होता हा फलंदाज, परंतु लॉंग ऑफची एरिया क्लिअर करू शकला नाही. मिस्टर स्ट्रोक हायला मिळाला आणि झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत राहुल भोवर. राहुल भोवर निश्चित एक अष्टपैलू खेळाडू आहेत. यावेळेस राहुल वरती जबाबदारी आहे. त्याच्यानंतर सतीशला देखील चांगला खेळ करावा लागेल, कारण सुरुवात जर चांगली झाली तर शेवट देखील चांगली होते. या ठिकाणी आपण पाहिलं थोडी खडकर झालीये टीम आई गावदेव स्पोर्ट नागले या संघाकडनं. अनंत मोर याच्या खात्यातील पुढील बॉल. हो यावेळेस पुन्हा एकदा चांगली लेंथ हाताळली गेली आहे ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण हा शूट पाहतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दोन्ही टीमची धाव संख्या आपण पाहिली ना तर पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 20च्या घरामध्ये. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र स्ट्रगल करावे लागते आणि ते प्रयत्न मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल. ओहो यावेळेस डावी एष्टी उद्ध्वस्त केली आहे. क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये राहुल भोवर याला मात्र परतावं लागेल. धन्यवाद अदिजय, थँक्यू सो मच. विकेट क्रमांक 2 देखील डाऊन झाला. विश्वास हा खोरबड सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकी बरोबर तो कमी कमी होत असतो आणि या ठिकाणी आपण पाहिला विश्वास होता फलंदाज राहुल भोवर वरती, परंतु त्याने देखील निराश केलंय आपल्या पाठीराख्यांना. ओहो यावेळेस चांगला स्ट्रोक आहे ऑफ ड्राईव्ह. एक सिंगल मिळेल. तुषार फरेड आले नंबर 4 या क्रमांकावरती. सतीश भोवर एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे, परंतु तो देखील स्ट्रगल करतोय. धावफलक पाहिलं तर पोहोचले गेले ते म्हणजेच 21च्या घरामध्ये 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय हा बॉल वाईट आहे. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. यावेळेस अखूळ टप्प्याची लेन फन फुटला गेले, जागा बनवली आणि तिथून मात्र काय जबरदस्त हा हुकचा फटका पाहायला मिळालाय. 4 रन.
धन्यवाद थँक्यू सो मच. या फटकाने निश्चितच आपण पाहिलं सतीशचं थोडंसं कॉन्फिडन्स आहे ते वाढलं गेलं, म्हणूनच म्हटलं गेलं ना, आयुष्य शून्य झालं तरी घाबरू नका. फक्त त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे आहेत ही ताकद आणि जिद्द मनात ठेवा. हे मी करू शकतो आणि हे मी करणारच. एक पॉझिटिव्ह विचार तुमच्या माइंड मध्ये तुम्ही सेट केला ना, तर एक चांगला क्रिकेट तुम्ही अडचणीमध्ये खेळू शकता. धावफलक 4 पुढे सरकले, पोहोचले गेले ते म्हणजेच 26 आकड्यावरती 26 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 2 विकेट. 2 फलंदाज मात्र पास झालेत. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलक आपण पाहिलं तर 26 वरती जाऊन पोहोचले. रोशन कान्हात बॉलिंग ट्रॅक वरती उभरता सितारा. आज आई सोनूदेवी स्पोर्ट वाकरपाडा टीमचे खेळाडू तुमचे मित्र दामोदर परेड हे प्लेइंग इलेव्हन पाहायला मिळत नाहीये, कारण त्यांच्या घरी एक दुःखद घटना झाली. त्यांचे वडील त्यांना मात्र देवाज्ञा झाली आहे, त्याच कारणास्तव मात्र प्लेइंग इलेव्हन मध्ये पाहायला मिळत नाहीये. त्यांच्या वडिलांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहिलं सुंदर फटका आहे समोरच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. प्रशांत देखील होते आणि त्याच्यानंतर महेंद्र. तीन धावा इथे फलून पूर्ण केलेत. 3 ची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल. ओहो, सुंदर चेंडूच्या हाताळणी. काय जबरदस्त लेंथ यावेळेस पाहायला मिळाली. धीम्या गतीची ही लेंथ होती आणि या धीम्या गतीच्या लेंथ मध्ये आपण पाहिलं तर मग पूर्णपणे बीट झालेत बॅटर. यावेळेस मात्र परिपूर्ण पिक केली आहे. चेंडू निघून गेला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांनी करता येतो षटकार. धन्यवाद थँक्यू सो मच. टॉस साठी रेडी राहायचं. जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा आणि श्री साई दत्त स्पोर्ट काजू पाडा. षटकातील पुढील बॉल. अजून एक डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर अकुट टप्प्याची लेन मिळाली. षटकार. यावेळेस अजून एक वाईड बॉल येईल. अव्वंताच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती 1 धाव जरूर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या पोहोचली गेली आहे 38 आकड्यावरती. इथून अजून आपण पाहिलं तर 36 आकड्यावरती. इथून अजून आपण पाहिलं तर मग 2 चेंडूंचा खेळ हा बाकी आहे. फुल टॉस बॉल. स्विंग केला बॉलला. चेंडू निघून गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांनी करता येतो षटकार. धन्यवाद. यावेळेस आणखी एक सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र आहे, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून गेलाय.
डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांनी करता येतो चौकार आणि या चौकारने धावसंख्येचा बदलला आहे आकार. धावसंख्या पोहोचली गेली आहे 46 46 आकड्यावरती आणि इथून विजय करता 47 धावांचं लक्ष मात्र पूर्ण करायचं आहे. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. श्री साई दत्त स्फूट काजूपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान स्फूट पेल्हार या दोन संघामध्ये आणखी एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघनायकांचं टॉस बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत आहे. हर्षदजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. छापाचा कॉल काजूपाडा टीम कडनं आणि येतोय काटा. टॉस जिंकलाय जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा टीमच्या संघनायकाने. डिसिजन काय? क्षेत्ररक्षण. निश्चितच आज सकाळच्या सत्रामध्ये घरातून तुम्ही निघलेत आणि आज पिल्लार टू पायगाव पर्यंत प्रवास कसा राहिलाय? झाला थोडासा रस्ता थोडा खराब होता म्हणून थोडासा येण्यामध्ये थोडा त्रास होता, पण आता पोहोचलो वेळेवर. वेळेवरती पोहोचले. त्या ठिकाणी डिसिजन काय आहे? डिसिजन क्षेत्ररक्षण. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 50च्या आतमध्ये. क्या बात आहे. एकंदर या मैदानावरती पोहोचले. इथला जो देखावा आहे, जे आयोजन नियोजन केले याबद्दल काय म्हणतील? सुंदर आहे, अप्रतिम. बेस्ट ऑफ लक, तुम्हाला शुभेच्छा. ऋषिकेश, टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंग घेणार होतो आम्ही. यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरचा मॅच. 4 ओव्हर मध्ये साधारणतः काय माइंडसेट, किती धावांचा डोंगर या ठिकाणी रचला जाईल? आता 60+ तर करणारच लागणार. ग्राउंड आवडा चांगला आहे तर. असे कुठले बॅटर आहेत तुमच्या टीम मध्ये जेणेकरून चांगला खेळ आज या पायगाव चषकामध्ये करतील? जयेश आहे, अजय आहे, संजय आहे, विजू आहे. तुम्ही आज जयेश डुकलेला मिस करतील का या मॅच मध्ये? हो नक्कीच. आता बॉलर आहे. निश्चितच आज घरी त्यांची वर्णी लागली समालोचन क्षेत्रामध्ये आणि चांगलं समालोचन करतायत. आज जयेश नाव तुमच्या गावामध्ये खूप प्रसिद्ध आहे का? हो नक्की, समालोचन मध्ये. आणि त्यानं तुमच्या गावाचं नाव देखील रोशन केलंय. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. एक चांगले दिग्गज समालोचक आहेत आमचे मित्र जयश्री डुकले. त्यांच्या गावातील संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांचा संघ आहे. तर टॉस जिंकलाय तो म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा टीम या संघानं आणि त्यानं स्वीकारलंय क्षेत्ररक्षण बॅटिंग करायला आमंत्रित केलं आहे. ते म्हणजे श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा या टीमला. जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ ठाणे काजूपाडा मिस्टर जयश्री डुकले सर. थँक्यू सो मच. थँक यू सो व्हेरी मच मिस्टर विजयजी भोई. मॅजिकल व्हॉइस ऑफ पायगाव आपण ऐकला गेला. अगदी या 3ऱ्या दिवसाची सुरुवात सर्वप्रथम गणरायाला जर वंदन करून जर करेन. प्रथम वंदन गणरायाला कर्तव्य सुरुवात शुभ कार्याला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा करून या कॉमेंट्री बॉक्स मधून या जय हनुमान पायगाव चषकामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करताय. असं म्हणतात ना की हर दिन नई शुरुआत होती है, हर सांस में एक नई बात होती है, किस्मत बदल जाते उन लोगों की जिनके हौसलों में जान होती है. डेफिनेटली आपण पाहिलं या स्पर्धेला जिंकण्यासाठी प्रत्येक संघाने सहभाग घेतला. पहिल्या 2 दिवसामध्ये स्वप्न त्यांचं पूर्ण झालं. आणखीन एक 3ऱ्या दिवसामध्ये आणखीन एका संघाचं स्वप्न पूर्ण होईल. परंतु पहिला मॅच पासून सुरुवात चांगली करायची. दोन्ही टीमला शुभेच्छा आणि दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. हिमांशु ठाकरे अगदी आपण पाहिलं आमच्या सोबतच आहे. 3ऱ्या दिवसामध्ये देखील कंटिन्यू करतायत स्कोरिंग.
पहिला चेंडू आपण पाहिला, महेंद्र दी बाहुबली, नक्कीच असं नाव, परंतु पहिल्या चेंडूवर घडलंय काय, घडलंय आणि बिघडलंय. अगदी आपण पाहिला चेंडू आडायला हवा होता, परंतु सहज सोपा चौकार मात्र दिला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि पहिल्या चेंडूवर 4 धाब्याने अकाउंट मात्र खोललं गेलंय. अगदी पहिला पण सुरदेव स्पोर्ट्स वागरपाडा संघात. झिंगलाय देवी गो झिंगलाय देवी तू भी हस दिसावी गावात तुझे फुलटॉस चेंडू पाहतोय आपण. गोलंदाज सतीश एक चांगला गोलंदाज जरूर आहे, परंतु सध्या तरी आपण पाहू शकतोय की ज्याप्रमाणे या मंडंट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये ना चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. कारण की बघा त्याने फलकावर धावा लगावल्यात, 47चं टार्गेट आहे. म्हणजेच आपण बघितलं ना तर या मग मैदानावर धावा रोखल्या जाऊ शकतात. गोलंदाजी अटॅक लागल्या टीमकडे भरपूर चांगला आहे, परंतु त्याचा योग्य रीतीने वापर करावा लागेल. जयदीप साठवण प्रथम स्ट्राईक एंडकडे. खोल टप्प्यामध्ये चेंडू टाकला, विकेट किपर थोडेसे कमी पडलेत. फाईन लेगचे खेळाडू चेंडूला फेल केलाय, परंतु धाव मात्र इथे घेतली जात नाहीये. महेंद्र या खेळाडूकडे सर्वस्व लक्ष असेल या खेळण्याचं, कारण की या संघाचा पॉवर हाऊस खेळाडू आहे. आज दामोदर नाहीये या टीम मध्ये, मग सर्वस्व जबाबदारी महेंद्र या खेळाडूंची मोठी वाढणार आहे. त्यांच्या बॅट मधून आपण बघितलं तर चांगल्या धाब्यांची अपेक्षा असेल वागरपाडा टीमला, परंतु सतीशच्या माध्यमातून विकेटची अपेक्षा. अपस्टम्पची लाईन पाहतोय आपण या वेळेला, परंतु ती वाईड आहे. पंच रुपेश दांडेकर सरांनी मात्र आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला गेला. तिसऱ्या दिवसामध्ये आज एक थोडासा बदलाव पाहायला मिळतोय आम्हाला. अगदी अंपायर पॅनल मध्ये जे वैभव दुम यांना आपण पाहिलं होतं ते आज नाही आहेत, परंतु अतुलजी राव ज्यांना स्क्वेअरला पंचांच्या भूमिकेत आज आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. फटका चांगला खेळ आहे, टायमिंग आहे कमाल, डिस्टन्स मिळेल छान, आणि हा या इनिंग मधला पहिला षटकार, 6 धावा. घंटा वाजली कर्लाच्या डोंगरावर थँक्यू डीजे. अगदी दुसऱ्या इनिंगला पहिला षटकार मात्र पेश केला गेलाय. बघा पहिल्या इनिंग मध्ये देखील असे फटके आले, परंतु ती टार्गेट आहे ना ते सेट केलेलं आहे 47, आणि ते पूर्ण जर करायचं आहे तर तुम्हाला अशा प्रकारची खेळी करणं अनिवार्य आहे, आणि ते करण्याचे संकेत मात्र दिलेच इथे फलंदाज जयदीपने. जयदीपची आपण बघितले तर बातच निराले, कारण की आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण पाहिले ना चांगले फटके आले. पण साईडला अगदी फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता इनेने ज्योती. आपण पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय, दन 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 दन, आणि चेंडू सरळ निघून गेलाय. षटकारानंतर हा आणखीन एक दमदार दर्जेदार चौकार, 4 धावा. नली नगरी घंटा वाजली कर्लाच्या डोंगरावर सारी दनानली थँक्यू डीजे. जसं म्हटलं जाते ना की बुझी समाज जल सकते हैं, तूफाने से कष्ट निकल सकती है. ओके, मायूस ना तू, यू बदल अपने इरादे, क्योंकि तू लढ तरी किस्मत अभी भी बदल सकते. डेफिनेटली आपण पाहिलं की किस्मतला बदलायचं आहे तर लढावंच लागेल, आणि त्या लढाव्या जिद्दीने मात्र क्रिकेट खेळावं लागेल, कारण की तुम्हाला धावा चेस करायच्या आहेत, आणि त्या अनुषंगाने मात्र वाटचाल करावी लागेल. कुठला पंच चांगला आहे, कव्हर क्षेत्र भेदलंय, थांबणार नाहीये चेंडू तिकडे. पाकफुट पॉवरफुल पंच, पॉवर जनरेट केलं फटक्यामध्ये पंच, आणि नक्कीच हा चौकार मिळेल. टीमची टोटल मात्र आपण पाहिले अगदी डोळ्याच्या समोर पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. मंडंट्री पॉवर प्लेचं षटक भरपूर महागडं राहिलंय. 47 धावांचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात 20 धावा. एकविरा माऊली 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 कृपेची सावली सावली सावली, एकविरा माऊली कृपेची सावली, पावन झाली तू भक्ताना, पावन झाली तू भक्ताना. धन्यवाद धन्यवाद डीजे. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा खर्च केल्यात. गावदेवी नागले टीम आता थोडंसं विचार विनिमय करते, परंतु वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं मित्रांनो. वेळेसाठी बंधन असेल तुमच्याकडे, नक्कीच त्या वेळेला प्राधान्य द्या, जास्त वेळ खर्च करू नका. 20 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. अफाट मोठी सुरुवात आपण पाहिली तर मग लक्ष होतं अगदी आपण पाहिलं ना तर महेंद्र या खेळाडूकडे, परंतु जयदीपने हे लक्ष वेधलंय, कारण की त्यांच्या बॅट मधून चांगल्या धावा आल्यात. आतापर्यंत आपण बघितलं तर त्यांच्या बॅट मधून 2 चौकार, 1 षटकार, एक सुंदर खेळी आपल्याला पाहायला मिळते.
बॉलिंग ट्रॅकवर आता आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय जयच्या हातामध्ये षटक सोपवला गेलाय. बघा एक ओव्हर मध्ये धावा गेल्यात असं नाही की तुम्ही मॅच मध्ये मागे गेलात. बघा एक ओव्हर चांगला फेका तुम्ही मॅच मध्ये येऊ शकताय. अगदी 27 धावांची गरज असेल 18 चेंडूमध्ये. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. वेट अँड वॉचची भूमिका केली आहे पूर्ण फलंदाजाने. पण समजतात यस डेफिनेटली वाईड लाईनच्या बाहेर चेंडूचं पिचिंग पाहायला मिळालं. एक छान अशी स्पर्धा आपण पाहतोय जय हनुमान चषक पायगाव 2025 तिसऱ्या दिवसामध्ये पोहोचले गेले. छान मैदान, दमदार आयोजन, नियोजन आणि एक लक्षवेधी स्पर्धा वसई तालुका देश क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय काय तरी इथे मोठी विकेट आली असते आणि त्याची नितांत गरज आहे. परंतु विकेट बहाल केली जाते. अगदी विकेट किपरचं सहकार्य मिळणं अनिवार्य होतं. कॅच पकडलं असतं तर एक ब्रेक मिळाला असता आणि एक ब्रेक तो मिळाला तर लगेच गोल्डन चान्स. बघा हे अनेक वेळा होतं की एखादा विकेट जर मिळाला ना की मग कुठेतरी एक संधी प्राप्त होते. ही संधी निर्माण केली होती. लाईन पकडण्याचा प्रयत्न केलाय. हलकस इनर एज आहे परत आपण पाहिलंय विकेट किपर चुकले तर मॅचचे खेळाडू चुकले. मात्र तिथे तेच झालं जे नव्हतं व्हायचं नागले संघाच्या अनुषंगाने. परंतु बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आपण पाहिलं तर भरपूर चांगलं झालंय आणि चेंडू वेगाने निघून गेलाय. अगदी बाउंड्री लाईनला ओलांडतोय. मिळतील अगदी मोक्याच्या क्षणी 4 धावा. इंद्राने दिली त्यांनी दिली रबा तुझ्या उंगावला रडगार. अरे कोंबड्याने दिली सूर्य उगवला रे कधी बघा हाल तो यहाँ पे हर एक परिंदा है लेकिन जो उड़ सके वही तो फिर से जिंदा है. डेफिनेटली पुढचा चेंडू महेंद्र प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना आज मात्र त्यांची बॅट चालत नाहीये तितकी. बघा आतापर्यंत जे शॉट खेळले गेले ना तितके प्रॉमिसिंग शॉट नाहीयेत. कॉन्फिडेंटली शॉट नाहीयेत. कुठेतरी आपण पाहिलं ना तर मग बॅटिंग मध्ये थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. अगदी आपण पाहिला फलकावर धावा आहेत 22 धावांची गरज आहे. 15 चेंडू 22 धावा. हे इक्वेशन अशा मॅच मध्ये कोणता संघ हा सामना जिंकतोय. नागले संघ कमबॅक करेल का? विकेटची दरकार आहे. ड्रीम बॉलच्या शोधात आहे. परंतु ते ड्रीम बॉल मात्र आपण पाहिला तर नक्कीच आतापर्यंत एकदा आला होता जी संधी प्राप्त झाली होती. परंतु तो कॅच कलेक्ट करण्यामध्ये थोडीशी विकेट किपर चुकले गेले होते. तरी आपण पाहू शकतो या वेळेला बॉलिंग ट्रॅकवर जयेशना विकेट मिळवून देणं अनिवार्य झालंय. नो बॉलचा इशारा. अगदी आपण पाहिला तर पंचांनी पाहिलं कारण की ओव्हरस्टेप केलंय गोलंदाजानं आणि तेच प्रमुख कारण ठरलंय नो बॉल साठी. आणि ही संधी मात्र आता प्राप्त झाली आहे गोलंदाजासाठी. एक चांगली संधी, सुवर्ण संधी. ती संधी साधली जाईल की नाही देखील पाहावं लागेल कारण की नो बॉल आल्यानंतर आपण पाहिलं मग पंचांनी इशारा मात्र आणि सिग्नल मात्र नक्कीच दिलाय. फ्रीटचा चेंडू ऑन साइडला लेफ्ट ड्राइव्ह खेळायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामधून खेळाडू पुढे सरसावले. धाव मात्र मिळताना पाहायला मिळते तिथे एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. संघाची टोटल आपण पाहिली 47 धावांचा पाठलाग करत असताना पोहोचली गेली आहे 27 च्या घरामध्ये. म्हणजे 20 धावांची गरज आहे आणखी सामना जिंकण्यासाठी. चेंडू फेकून झाले तर ते पाहिले तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगला स्कोरिंग हिमांशु ठाकरे यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते सातत्याने तिसऱ्या दिवसामध्ये. बॅकफुटला पंच केला जातोय. टीम कव्हर क्षेत्रामध्ये मात्र पाहिला हाय फटका पाहायला मिळाला आणि हा फटका देऊन जाईल मोक्याच्या क्षणी 6 धावा. बॅकफुट पंच, पॉवरफुल पंच, करारा पंच पाहायला मिळाला. 6 डोंगरात बाई डोंगरात कारल्याच्या डोंगरात आपण पाहिली आणि आता पहिल्या दिवसापासून अप्रतिम आहे. आणखीन उर्वरित दिवसामध्ये आणखीन आपण बघितलं ना तर मग डीजेच्या तालावर प्रेक्षकांना देखील नाचवताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी आपण मॅचच्या दिशेने वळी आता 33 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि यामुळे आता थोडस समीकरण मित्र म्हणून भरपूर बदलला गेला. 13-14 तसं समीकरण राहिलं.
पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये फटका चांगला खेळलाय, परंतु फिल्डर कमी पडले तिथे, अडवू शकत नाहीये तिथे चेंडूला. आणि पाहिला तर मिळतील याही चेंडूवर 4 धावा. एक विराई बसली कारल्याच्या डोंगरात, एक विराई बसली कारल्याच्या डोंगरात. एकवीर मातेचं हे गाणं ऐकायला मिळालं आपल्याला. सुंदर असं गीत आपण पाहिलं. आपण पाहतोय हनुमान चषक 2025 महत्वपूर्ण तिसरा दिवस, आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आणखीन अशी अप्रतिम अशी गीत आपल्याला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. बघा तुम्ही 47 धावा ह्या तुम्ही समोरच्या संघाला चेस करण्यासाठी दिल्या, तर ज्याच्यासाठी तुमच्याकडे बॉलिंग चांगली होणं अनिवार्य होते. 10 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 10 धावा, 34 धावा फलकावर लागलेले आहेत. आणि ते विश्लेषण आपण पाहिलं तर मग पहिल्या इनिंग मध्ये त्याप्रमाणे धावा लगावल्या होत्या, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी हा मोठा प्रमुख आपण पाहिला तर प्रश्न नागले संघासाठी. हे बघा कर्णधाराने सांगितलं होतं चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू, कारण की विदाऊट प्रॅक्टिस आम्ही आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळला. मग मी तर म्हणते प्रॅक्टिस केल्यास भरपूर आणि भरपूर चांगलं बेनिफिट मिळेल, कारण की एक तर चांगला संघ आहे, पहिल्या संघाला अनेक स्पर्धांमध्ये चॅम्पियन सारखी कामगिरी करताना 12 मध्ये 10 लोक यायचे. नितेश बॉलिंग ट्रॅक वर पाहिलं आपण तर मग पहिला चेंडू फेकला जातो फक्त विकेटने. फाईटचा इशारा मात्र इतर पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय जहनमान भिड्याचा पाडा विरुद्ध साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा, अशी लढत ही आपल्याला देखील पाहायला मिळेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न, या वेळेला स्ट्रगलचा काळ मात्र संपला गेलाय. आणि जी संधी मात्र आधी दिली होती आता तशी नाही मिळणार, आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळते. महत्वपूर्ण पहिली विकेट डाऊन केली जाते. महेंद्र परेडला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. दादा नगार वाजव र, दादा नगार वाजव र, एकवीर आईची देवनाशी मन नाचव र, एकवीर आई. सहर्ष स्वागत हनुमान चषक वायगाव 2025 तिसरा दिवस. या स्पर्धेचा अमूल्य असं क्रिकेट आपण पाहिलं तर कळलं जातं. आणि दमदार अशी स्पर्धा, दमदार आयोजन, नियोजन आणि छान असं मैदान. अगदी धनंजय जिगवली, नितीन जिगवली यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केलेलं मैदान आहे. फुलटॉस नवीन आलेल्या खेळाडूसाठी हा चेंडू फेकला गेला होता संदीप साठवणसाठी. त्या चेंडूला खेळलं जाते लॉंग लेगच्या दिशेने. खेळाडू मात्र पाठलाग करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला आहे, परंतु तो प्रयत्न अपयश होताना पाहायला मिळतोय. आणि सरळ चेंडू निघून गेलाय लॉंग लेग सीमारेखा पार, आणि मिळेल चौकार. अगदी रेफर केलाय की हा चेंडू कदाचित नो आहे की नाही, मग ते देखील पाहावं लागेल. तिसरे अंपायर येतील आणि नक्कीच निरीक्षण करतील डिसिजन. आपण बघितलं तर फेअर डिलिव्हरी असेल, कारण की थोडासा फलंदाज वाकून मात्र हा शॉट एक्झिक्यूट केला गेला होता. आपण मग हे बेनिफिट गोलंदाजाला देतोय, कारण की जर तुमच्या हाईट आपण बघितलं तर एक सेम असेल आणि तुम्ही जर जास्त हाईट फॅक्टर क्रॉस करत असेल तर आपण कमरेच्या वर असेल तर मग आपण तिथे फलंदाजाच्या दिशेने जाऊ शकलो असतो. परंतु गोलंदाज त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चांगला चेंडू फेकला गेला. तुमची टोटल आपण पाहिले 42, 9 चेंडू 5 धावा ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पायगाव संघ देखील आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये
येताना पाहायला मिळेल. या वेळेला आपटून टाकण्याचा प्रयत्न पण पाहिला. फाईंडिंगच्या टोक्यावर मात्र कॅप शोधायला चेंडू थांबणार नाहीये तिथे आणि सरळ मिळेल हा चौकार. चौकाराने मात्र स्कोर पोहोचलाय बरोबरीमध्ये. आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी ऐसोडेदेव स्पोर्ट्स वागराळपाडा या संघाला. चैता महिन्याचे 9वी दशमीला चैता महिना जब किस्मत का सिक्का आपके साथ चलता है तो हेड भी आपका होता है और टेल भी आपका ही होता है. डेफिनेटली आपण बघितलं ना तर आज भरपूर मात्र सोनेरी स्पोर्ट्सचा अग्रपाडा संघाच्या माध्यमातून तसं होत असताना आपल्याला देखील पाहायला मिळालंय. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र विजयी रन्स मात्र अर्जित केली जाते आणि सामना जिंकला जातोय. तिसऱ्या दिवसातला पहिला सामना जिंकणारा संघ ठरतोय आपण पाहिला तर मग ऐसोदेव स्पोर्ट्स वागराळपाडा राचावली विभागातून बिलॉंग करणारा संघ नागले संघ आपण पाहिला तर नागल्याचा संघ त्यांच्या माध्यमातून चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला, परंतु त्या प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना थोडंसं मात्र आपण पाहिला तर डॉमिनेट केलंय त्यांना, त्यांच्यावर वर्चस्व गाजवलंय. अगदी आपण पाहिला तर मग पुढचा मॅच कडे देखील फोकस करणार आहोत. पुढची मॅच आहे त्याच्यासाठी मी पुढील संघाला रिक्वेस्ट करतो की आपण त्वरित मैदानाच्या दिशेने वाटचाल करायची, कारण की वेळेच्या बाबतीमध्ये आपण नक्कीच कोणालाही जास्त खर्च करू देणार नाहीत, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये जे मॅचेस आहेत ना ते आपल्याला पूर्ण परिपूर्ण वेळेमध्येच कंप्लीट करायचे आहेत. हँडशेक झाल्यानंतर आपण जाऊया की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो कोणत्या खेळाडूला जातोय. तर आमचे ऑफिशियल्स आम्हाला सांगतायत हिमांशू या मॅच मध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगला क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि भरपूर चांगला खेळ त्यांनी दर्शवला गेला. 60 ठरतात या मॅचचे हिरो मॅन ऑफ द मॅच. या जयदीप लगेच आपण सामनावीराचा पुरस्कार कलेक्ट करा आणि उर्वरित दोन संघांच्या दरम्यान